पाली खोपोली मार्गावरच्या धावीर महाराज मंदिर पाण्याखाली गेलेलं आहे। अंबा नदीला पूर आलेला आहे आणि त्यामुळे इथली शेती सुद्धा आता पाण्याखाली गेलेली आहे। रायगडमध्ये सुद्धा पावसाचा जोर गेले काही दिवस पाहायला मिळतोय। अनेक भागांमध्ये जोरदार पावसाच्या सरी बरसलेल्या आहेत। अंबा नदीला पूर आलेला आहे आणि त्यामुळे इथली आजूबाजूची शेती पाण्याखाली गेलेली आहे। इथल्या सगळ्या स्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश महाप्रळकर यांनी। रायगड जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। आज देखील रायगड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक भागामध्ये आता पाणी साचल्याचा प्रकार पाहायला मिळतो। नागोठणे येथील अंबा नदीने देखील आपली आता इशारा पातळी ओलांडल्यानंतर अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण केलेली आहे। मी आहे सध्या वज्रुली येथील याच धावीर मंदिराच्या शेजारी। आपण बघताय हा परिसरातला जो पूर्ण हा मंदिर आहे तो या ठिकाणी पाण्यात गेलेला आपण पाहताय। एकंदरीत संपूर्ण मंदिराला पाण्याने वेढा घातलेला आपण पाहताय आणि एकंदरीत या मंदिरातील संपूर्ण जो गाभाऱ्यातील भाग आहे तो देखील आता पाण्यात गेल्याचं चित्र आहे। अंबा नदीनं आता आपला धोक्याची पातळी जी आहे ती ओलांडलेली आहे। संपूर्ण जर आपण परिसरात बघितलात तर या मंदिराच्या अवतीभोवती असणारा परिसर असेल तो देखील आता पाण्याखाली गेलेला आहे। समोरच असलेलं जे वृंदावन आहे ते देखील पाण्यात आता संपूर्ण गेलेलं दिसतंय। एकंदरीत आता रायगड जिल्हा प्रशासन देखील सज्ज असल्याचं पाहायला मिळते। रायगड जिल्ह्यातल्या प्रामुख्यानं कुंडलिका नदी असेल, अंबा नदी असेल किंवा सावित्री नदी असेल यांनी देखील आता जवळजवळ इशारा पातळी ओलांडलेली आहे आणि त्याच्यामध्येच रायगड जिल्ह्यातली आता नागोठणे येथील ही अंबा नदी आहे ती आता धोका पातळीच्या बाहेर गेल्यामुळे आता ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्या काही काळामध्ये पावसाचा जोर वाढला तर संपूर्ण आजूबाजूचं जनजीवन आहे ते विस्कळीत होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे प्रशासनाकडून आता येथील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। गणेश महाप्रळकर, एबीपी माझा, रायगड। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध